पाण्याकरता आणि पिण्याच्या पाण्याकरता जो प्रयत्न करत आहोत हा अतिशय स्तुत्य आहे। यापूर्वीही 85 सालापासून हा प्रयत्न आपल्या भागात झालेला आहे। त्या प्रयत्नाचं फलित म्हणूनच आपल्याला बेला प्रादेशिक योजना मिळाली आणि त्या बेला प्रादेशिक योजनेतून पिण्यासाठी या पठार भागाला पाणी मिळालं। आता काही लोकांनी त्यावेळेला भरपूर पाणी होतं आपल्याकडे, तर ओढे व्हायचे, शिंदेवाडी, नळावणे, यंदारा, आनंदवाडी या भागात ओढे वाहत होते आणि मग तिथल्या ग्रामस्थांनी काय केलं की आम्हाला पिण्याकरता पाणी नको अशा प्रकारचे ठराव केले आणि त्या भागाला पिण्यासाठी पाणी मिळालं नाही। म्हणजे आपल्याकडे दूरदर्शीपणाचा अभाव असतो। काही जे कार्यकर्ते असतात पुढे असणारे त्यांनी समाजाकरता सर्वांकरता प्रयत्न करायचा असतो, परंतु त्यांचं शिक्षण किंवा अदूरदर्शीपणा यामुळं अशा काही घटना घडतात। आता त्यावेळेला आपण शेतीकरताही प्रथमतः पाणी मागितलं। मुख्य योजना अशी होती की साखर किती आहे त्या किटीमधून आपल्याला ते पाणी मिळावं अशा प्रकारची मागणी केली होती। त्यावेळेला पिंपळगाव जोगा झालं नव्हतं, तर पिंपळगाव जोगाचं आता पाठ आपल्या बेल्यापर्यंत आलेलं आहे। तर मला असं वाटतं की हे जे पिंपळगाव जोगाचं पाणी आहे ते प्रयत्नानं इथे बांगरवाडीच्या तलावामध्ये आणलं आणि तिथून वर जे महादेवाची खुरी आहे त्या महादेवाच्या खुरीमधून वर तळ्याची जे जागा आहे तिथे जर आणलं आणि तिथून पुढे ते बंद पाईपने आपल्याला नळावणे, आनंदवाडी आणि इतर सर्व भागाला ते देता येईल। तर अशा प्रकारचं मागच्या गुरुवारी मी इथे बैठक झाली, त्या बैठकीत मांडलं होतं आणि देशमुख साहेबांना असं मांडलं होतं त्यांच्या पुढे की आपल्याला कच्चा प्लॅन इथल्या या मंडळींना दाखवण्याकरता तो आवश्यक आहे, पण त्यांना काही ते जमलं नाही। तर मला असं वाटतं की आपण यासाठी एकमत करावं। पूर्वी अशी एक योजना झाली होती की छोट्या पिंपळाजवळ तिथे पिंपळगाव जोगाचा कॅनॉल आलेला आहे, तर तिथे एक विहीर घेऊन म्हणजे साठा करून ते पाणी घाटावर उचलायचं आणि तिथून ते पाईपने नळावणे आणि तिकडे आनंदवाडीला द्यायचं। तर त्यासाठी काय होत होतं तर त्या योजनेमधून आण्याचा काही भाग, निम्मा भाग, नळावण्याचा निम्मा भाग तसाच राहत होता आणि म्हणून आपण ती योजना त्यावेळेला स्वीकारली नाही। तर आता आपल्याला या प्रकारची योजना प्रत्यक्षात मांडावी लागेल आणि त्याचा जो कच्चा आराखडा आहे तो सरकारला सादर करावा लागेल। आपण ज्या वेळेला विनंती करतो तर त्यावेळेला, तर त्यासाठी मी असं आपल्या सर्वांना विनंती करतो की हे जे ठिकाण आहे तर हे ठिकाण आपल्या दृष्टीनं सर्वांनी एकमताने ते निश्चित करावं आणि मग रजिस्टर, पाणी कमिटी किंवा संस्था स्थापन करून किंवा ते जे पठार भागाचं आपण स्थापन केले त्याच्याद्वारा ते करता येते का ते पाहावं लागेल आणि टेक्निकली मांडावं लागेल। हे आता कसं होतं आहे की फार काळ गेला आहे, हे आपण मोगम बोलतो आणि ते अधिकारी आपल्याला सांगतात किंवा नेते सांगतात की आम्ही तुम्हाला पाणी देऊ। आता यासाठी आपण जे बुजुर्ग मंडळी यांचंही कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे ज्यांना प्रत्यक्षात शेतीला पाणी भरायचं आहे, स्वतः जे खोरं घेऊन पाणी भरणार आहेत, तर अशी मंडळी आपल्याला तिथे आपल्याबरोबर पाहिजे, म्हणजे आपली जी योजना आहे तिला ताकद येईल आणि ती कार्यान्वित होईल। तेव्हा या प्रकारचं एक प्रयत्न आपण केलेला आहे। तरुण मंडळींनी आपल्याला साथ दिली नाही। आताही काय होतं की ज्या वेळेला दुष्काळ पडतो त्यावेळेला आपण जागे होतो आणि पाऊस एकदा सुरू झाला की आपण आपल्या कामामध्ये रमून जातो आणि आपलं संघटन कमी पडतं। तेव्हा मी असं म्हणेन की एक कार्यकारी मंडळ नेमा आणि त्यामध्ये त्यांनी ती योजना चालावी आणि ज्या ज्या वेळेला अडचणी येतील त्यावेळेला अशी मीटिंग घेऊन त्यामध्ये आपल्या अडचणी मांडाव्यात आणि आपलं कार्य सफल करावं। इथे आपल्याला पाणी आहे, बॅकवॉटर म्हणून भाग आम्हाला त्यावेळेला बेनके साहेबांनी सांगितला की तुम्हाला बॅकवॉटरमधून पाणी मिळू शकतं। तर त्यावेळेला तिथे पारनेरचे जाधववाडी आहे ना, तर त्या तिथे पाझर तलावातून त्या लोकांनी प्लॅन केला होता, तर त्यांना ते त्यांचा प्लॅन इम्प्लिमेंट
होतोय असं मला समजतंय. आपणही तसा प्लॅन करून आपल्यासाठी ते पाणी मिळवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. 2 कोटीहून अधिक व्ह्यूवरशिप असलेली निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.